नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणाचा अगदी स्कोरिंग वाला टॉपिक, जो की एकदम सोपा आहे. फक्त ट्रिकनुसार व्यवस्थित लक्षात ठेवला, रिव्हिजन चांगली केली तर पटकन समजणारा टॉपिक आहे. उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय आज आपण टॉपिक पाहणार आहोत. उभयान्वयी अव्यय शब्दांच्या जातीमधला अविकारी घटक आहे. शब्दांच्या जाती 8 आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर आज आपण पाहणार आहोत अविकारी घटकांमधला एक प्रकार, तो म्हणजे उभयान्वयी अव्यय. चला तर मग चालू करूया आपण. उभयान्वयी अव्यय टॉपिकचं नाव आहे. प्रत्येक वेळी मी सांगते की टॉपिक जो आहे त्या टॉपिक मध्ये काय दिलेलं आहे हे त्या नावामधूनच आपल्याला कळत असतं. कोणत्या टॉपिक मध्ये काय शिकायचंय ते हे नावावरूनच कळतं. इथं तुम्ही पाहू शकता उभय म्हणजेच काय, तर उभय म्हणजे दोन. उभय म्हणजे दोन. अन्वय म्हणजेच काय रे, इथं कोणता शब्द राहिला आता, अन्वयी. म्हणजे त्यातला आपण काय घेतला, उभय अधिक अन्वय, उभयान्वयी झाला. मूळ अन्वय शब्द आहे. अन्वय म्हणजेच काय, तर संबंध, बरोबर. आणि अव्यय म्हणजे अविकारी. मग आता या टॉपिक मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे बघा. दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडणारा किंवा त्यांचा एकमेकांशी संबंध दाखवण्यासाठी जो अविकारी शब्द येतो त्याला म्हणतात उभयान्वयी अव्यय. समजतंय? एकदम सोपा टॉपिक आहे. स्टार्टिंग पासून व्यवस्थित पाहायचंय. मराठी व्याकरण तर स्कोरिंग वालाच विषय आहे, पण त्यातल्या त्यात उभयान्वयी अव्यय आणि बाकी असे बरेच छोटे छोटे टॉपिक आहेत की जे एकदम सोपे आहेत पण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. तर उभयान्वयी अव्यय आपण चालू करूयात. सगळ्यात पहिला आपल्या टॉपिक मध्ये काय शिकायचं हे जर फर्स्ट पेजवर कळालं तर पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते आपल्या डोक्यामध्ये, बरोबर. त्यासाठी तुमच्या समोर मी चार्ट आणलेला आहे की उभयान्वयी या अख्ख्या टॉपिक मध्ये तुम्हाला काय काय शिकायचं आहे. सगळ्यात पहिलं महत्वाचं, उभयान्वयी अव्ययाचं दोन गटात वर्गीकरण केलं जातं. काय, उभयान्वयी अव्ययाचं दोन गटात वर्गीकरण केलं जातं. पहिला आहे प्रधानत्व सूचक, दुसरा आहे गौणत्व सूचक. ठीक आहे. बघा आता प्रधानत्व सूचक म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये काय असतं, दिलेली दोन्ही वाक्य प्रधान असतात. काय असतं, दिलेली दोन्ही वाक्य प्रधान असतात म्हणजेच महत्वाची असतात. आणि गौणत्व सूचक म्हणजे एक महत्वाचं आणि एक गौण. म्हणजे आपण इथं लिहू शकतो एक वाक्य महत्वाचं असतं म्हणजे एक प्रधान असतं आणि एक वाक्य गौण असतं. ठीक आहे. हे दोन गट उभयान्वयी अव्ययाचे पडलेले आहेत. आता आपण पाहूया प्रधानत्व सूचक मध्ये काय आहे आणि गौणत्व सूचक मध्ये काय आहे. पहिलं एक डोक्यामध्ये ठेवायचे की हे जे काही चार प्रकार आहेत हे चारही प्रकारांमध्ये जे दोन वाक्य जोडलेली असतील ती दोन्हीही वाक्य महत्वाची आहेत, कोणावरच कोणी डिपेंड नाही. आणि गौणत्व सूचक मध्ये जे चार प्रकार आहेत या चार प्रकारांमध्ये जी वाक्य येतील दोन दोन वाक्य त्याच्यातलं एक वाक्य महत्वाचं आहे आणि दुसरं वाक्य गौण म्हणजे दुसरं वाक्य त्या प्रधान वाक्यावर डिपेंड असतं, अर्थ पूर्ण होण्यासाठी ते डिपेंड असतं. हे झालं प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक. तर आपल्या या टॉपिक मध्ये काय शिकायचे, प्रधानत्व सूचकचे चार प्रकार, समुचय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक. आणि गौणत्व सूचकचे चार प्रकार, स्वरूप बोधक, कारण बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक. तर हे चार चार प्रकार आहेत उभयान्वयी अव्यय. लक्षात घ्यायचे शब्दांच्या जाती सुद्धा 8च आहेत आणि उभयान्वयी अव्यय सुद्धा 8च आहेत. गट 2 आहेत. लक्षात घ्यायचं. ठीक आहे. चालू करूयात. तुमच्यासाठी चार्ट समोर आणला जेणेकरून तुम्हाला ह्या पहिल्याच पेजवर कळायला हवं की आपल्याला पूर्ण टॉपिक मध्ये काय काय शिकायचं आहे. चालू करूयात मग आता आपला उभयान्वयी अव्यय हा टॉपिक. बघा आता उभय म्हणजेच काय, उभय म्हणजे उभयचर प्राणी आपण शिकतो, बरोबर. दोन्हीकडे पण असणारे, जमिनीत पण आणि जमिनीवर पण आणि पाण्यात असणारे पण, त्याला उभयचर म्हणजे उभय म्हणजे दोन्हीकडे पण. उभय म्हणजे दोन, उभयचा अर्थ. अन्वय म्हणजे संबंध आणि अव्यय म्हणजे अविकारी शब्द. मग उभयान्वयी अव्ययाची व्याख्या काय तयार होते, तर दोन शब्द किंवा दोन वाक्य यांचा संबंध जोडणाऱ्या अविकारी शब्दांना म्हणजेच अव्ययांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. काय झाली व्याख्या आपली, कमीत कमी दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडली जातात. मग ज्या शब्दाने जोडली जातात त्यालाच म्हणायचं उभयान्वयी अव्यय. ही समजून सांगण्यासाठी तयार केलेली व्याख्या. पुस्तकी व्याख्या समोर आहे.
तुम्हाला समजावं हाच माझा हेतू आहे, त्याच्यामुळे जास्तीत जास्त खोलवर जाऊन मी तुम्हाला शिकवण्याचा इथे प्रयत्न करत असते. ठीक आहे. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल कशा पद्धतीने 2 वाक्य जोडायची किंवा 2 शब्द जोडायचे हे तुम्हाला इथे पाहायचं आहे. तर आपण पाहूयात बघा. रोहन घरी आला, पहिलं वाक्य. भिंतीला टेकून बसला, दुसरं वाक्य जोडलंय आणि या अविकारी शब्दाने. आता व्याख्या कशी प्रूफ होते हे आपल्याला इथं पाहायचंय. बघा आता 2 शब्द किंवा 2 वाक्य. इथं काय जोडलेलं आहे? पूर्ण वाक्य. कर्ता क्रियापद, कर्ता क्रियापद, सॉरी कर्ता हाच आहे, क्रियापद इकडे आहे आणि इथे सुद्धा आहे. तर व्याख्या बघा कशी सिद्ध होते. 2 वाक्य, एक वाक्य, दुसरं वाक्य, 2 वाक्य यांचा संबंध जोडणारा, यांचा संबंध कोण जोडतोय? आणि हा शब्द जोडतोय. हा काय आहे? अव्यय आहे. यालाच अविकारी असं म्हणतात. मग या शब्दाला आपण काय म्हणणार? उभयान्वयी अव्यय असं म्हणणार. एकदम सोपं आहे. आता बघा 2 वाक्य जोडली, 2 शब्द पण जोडून पाहायचेत ना आपल्याला. तर बघा, उत्तर पत्रिकेतील उत्तरे काळ्या अगर निळ्या शाईने लिहावीत. हे फक्त 2 शब्द जोडलेत. 2 वाक्य जोडलेत का रे? 2 क्रियापद दिसली तरच 2 वाक्य असतात. आहे का 2 क्रियापद? इथं कसं आला आणि बसला होतं तसं इकडे आहे का? नाहीये. मी इथं फक्त 2 शब्द जोडलेत. एकच रंग आहे काळा आणि जात एकच आहे रंग काळा आणि निळा. 2 शब्द जोडणारा अविकारी शब्द, 2 वाक्य जोडणारा अविकारी शब्द. म्हणजे आणीला आणि अगरला काय म्हणायचं? उभयान्वयी अव्यय म्हणायचं. मग ते कोणत्या प्रकारात येतात हे पुढे आपल्याला शिकायचंय. पण हे तर कळालं तुम्हाला? समजताना सगळ्यांना अगदी व्यवस्थित बेसिक पासून आपण प्रत्येक टॉपिक शिकवतो. जोपर्यंत मुलांना समजत नाही तोपर्यंत एकदम सोपं आहे. चला बघा आता उभयान्वयी अव्यय जे आहे, उभयान्वयी अव्ययाचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. मगाशी पाहिला आपण. पहिला आहे प्रधानत्व सूचक, दुसरा आहे गौणत्व सूचक. दिलेली दोन्ही वाक्य महत्वाची, म्हणजे कोणावरच कोणी डिपेंड नाहीये. रोहन घरी आला, भिंतीला टेकून बसला, याच्यावर हा डिपेंड आहे का रे? वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी हा याच्यावर डिपेंड आहे का? नाही. सेपरेट सेपरेट वाक्य आहेत ना दोन्ही. असं झालं म्हणून तसं झालं, असं झालं कारण तसं केलं होतं, एकमेकांवर डिपेंड नाही. सेपरेट सेपरेट पूर्ण अर्थाची वाक्य आहेत, म्हणजे हे झाले प्रधानत्व सूचक. ठीक आहे. तर आता पुढे पाहूयात आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय कशा पद्धतीने आहे. 2 प्रधान उपवाक्य. उपवाक्य म्हणजे छोटी छोटी वाक्य. 2 प्रधान म्हणजे महत्वाची. 2 प्रधान उपवाक्य किंवा 2 समान दर्जाचे शब्द, काळा अगर निळा, आठवलं का? हे 2 समान दर्जाचे शब्द, म्हणजे सारखा दर्जा आहे ना त्यांचा. जात एक आहे म्हणून दर्जा पण सेम असणार, रंग त्यांची जात. बरोबर. 2 प्रधान उपवाक्य किंवा 2 समान दर्जाचे शब्द जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययांना काय म्हणतात? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. याच्यामध्ये काय केलेलं असतं? 2 दिलेली दोन्ही वाक्य प्रधान असतात, कोणावरच कोणी डिपेंड नसतं, आणि शब्द सुद्धा सारख्या दर्जाचे असतात. बघा आता प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार, गौणत्वाचे सुद्धा 4 प्रकार. तर आज आपण पाहणार आहोत या भागामध्ये प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाचे 4 प्रकार पाहणार आहोत. ठीक आहे. बघा पहिला आहे समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, दुसरा आहे विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, तिसरा आहे न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय, चौथा आहे परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. 4 प्रकार आहेत. नावातच अर्थ आहे. वेगळं बघायची, पाठांतर करायची, लक्षात वेगळ्या पद्धतीने ठेवण्याची अजिबात गरज नाहीये. नावातच आहे बघा. समुच्चय म्हणजेच काय रे? अर्थ माहितीये का समुच्चयचा? समानार्थी शब्द कधी विचारला गेला तर माहितीये? समुच्चय म्हणजे मिलाफ घडवणं, एकत्र करणं, त्यांच्या बेरीज करणं त्यांची, म्हणजे समुच्चय करणं. समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय याच्यामध्ये काय करायचं असतं आपल्याला? जे काही 2 समान दर्जाचे शब्द दिलेले असतील किंवा 2 वाक्य दिलेली असतील, त्यांच्या अर्थांची बेरीज आपल्याला इथं करायची, वेगळं काहीच करायचं नाहीये. अर्थांची बेरीज करायची म्हणजेच काय? आत्ताच आपण इथं पाहिलं, या दोन्ही अर्थांची बेरीज केली ना आपण. रोहन घरी आला आणि भिंतीला टेकून बसला, बेरीज केली म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये मिक्स केलाय आपण. बेरीज करणं म्हणजे काय? 2 अधिक 4 असंच नसतं. वाक्यांच्या अर्थांची सुद्धा बेरीज करतात, म्हणजे
ऍड करतात त्याच्यामध्ये. रोहन घरी आला आणि भिंतीला टेकून बसला, हा अर्थ याच्यामध्ये ऍड केला. म्हणजे हे झालं का आपलं समुच्चय. मग समुच्चय बोधकचा अविकारी शब्द कोण झाला? आणि झाला. क्लिअर? समजते सगळ्यांना व्यवस्थित? खूप सोपं आहे, फक्त ट्रिक नुसार लक्षात ठेवायचं. समुच्चय बोधक म्हणजे मिलाफ घडवणं, बेरीज करणं अर्थांची. विकल्प म्हणजे काय? आता सगळ्यांचे समानार्थी शब्द लक्षात ठेवायचे. विकल्प म्हणजे पर्याय, चॉईस, हे किंवा ते. बरोबर ना? या प्रकारच्या वाक्यांमध्ये दोन अर्थ दिलेले असतील, दोन शब्द दिलेले असतील किंवा दोन क्रिया दिलेल्या असतील. त्या दोनही क्रिया एका वेळी कधीच घडत नाही. ते दोघं एकमेकांसाठी पर्याय असतात. एक तर हे घडल किंवा ते घडल. बरोबर ना? तुला चहा हवा की कॉफी? चहा आणि कॉफी दोघं सोबत पिणार आहे का आपण? नाही पिणार आहे. म्हणजे त्या क्रिया ऑलरेडी एकमेकांसाठी पर्याय असतात, त्या सोबत कधीच घडत नाही. तू पाप कर किंवा पुण्य कर, तुझा हिशोब वरती जोडला जाणार. असं आपण जर वाक्य बनवलं, मनाने वाक्य घेतलेत तुम्हाला समजावं म्हणून. पाप किंवा पुण्य कर, पाप आणि पुण्य दोन्ही सोबत घडणार आहे का? नाही. ऑलरेडी ते दोन्ही शब्द एकमेकांसाठी पर्याय आहेत, म्हणून ते कशामध्ये जाणार? आपल्या विकल्पमध्ये जाणार. कारण विकल्पचाच समानार्थी शब्द आहे पर्याय. आहे की नाही नावात गंमत? आता न्यूनत्व. न्यूनत्व म्हणजे कमीपणा. कमीपणा म्हणजे आनंदाची गोष्ट असते, पण तो आनंद पूर्ण होण्यासाठी कमीपणा येतो, म्हणजे पूर्ण होत नाही. दोन वाक्य दिलेले असतात, दोन वाक्यांमधून एका वाक्यात कळतं की अरे वा, खूप आनंदाची गोष्ट घडते. पण दुसरं वाक्य वाचल्यावर लगेच आपल्याला कळतं की शेट, थोड्यावरून राहिलं, म्हणजे आनंदावर विरजण पडलं. समजतं का प्रत्येकाला? न्यूनत्व बोधक. फॉर एक्झाम्पल आपण जर वाक्य बनवलं, काय? शेतकऱ्यांनी शेते नांगरली. पुस्तकी वाक्य आहे. शेतकऱ्यांनी शेते नांगरली, आनंदाची गोष्ट आहे. पण पाऊस पडलाच नाही. पडलं का त्यांच्या आनंदावर विरजण? त्यांना वाटलं आता मस्तपैकी शेतं नांगरली, पाऊस बिऊस पडून पिकं बिकं पेरू म्हणजे मस्तपैकी उगवतील. पण पाऊस पडलाच नाही, आनंदावर विरजण. कमीपणा आलाय ते वाक्य पूर्ण होण्यासाठी. म्हणजे झालं का न्यूनत्व? परिणाम बोधक एकदम सोपं आहे. आता परिणाम बोधक म्हणजे काय लक्षात ठेवायचंय? पहिलं वाक्य जेव्हा घडतं, क्रिया घडल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो ते दुसऱ्या वाक्यात दिलं जातं. कळालं? टिक्कर मराठीवर शुभांगी मॅडम मराठी व्याकरण शिकवतात. काय वाक्य बनवूयात आपण? टिक्कर मराठीवर शुभांगी मॅडम मराठी व्याकरण शिकवतात, म्हणून तर मी क्लास लावला. परिणाम, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर. असं झालं म्हणून तसं झालं. शुभांगी मॅडम मराठी व्याकरण शिकवतात म्हणून मी क्लास लावला. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये. कळतंय? अजून पुढे बेसिक मध्ये शिकायचंय, फक्त तुम्हाला नाव समजावून सांगतेय मी. क्लिअर? आता जाऊयात पुढे. बघा, सगळ्यात पहिला प्रकार आहे समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय. समुच्चय म्हणजे तुम्हाला काय सांगितलं मी? मिलाफ करणं किंवा बेरीज करणं. जी उभयान्वयी अव्यय पहिल्या वाक्यापेक्षा अधिक अर्थ दुसऱ्या वाक्यातून व्यक्त करतात. म्हणजे पहिल्या वाक्याचा पण अर्थ घ्यायचा, दुसऱ्या वाक्याचा पण अर्थ घ्यायचा, पण दोघांच्या अर्थांची बेरीज करायची. ऍडिशनल अर्थ त्याच्यामध्ये ऍड करायचा असतो. ऍड करणं म्हणजे बेरीज करणं, बेरीज म्हणजे समुच्चय. आली लक्षात ट्रिक? बघा आता, दोन वाक्यातून मिळणाऱ्या अर्थांच्या माहितीची बेरीज मिलाफ समुच्चय घडून आणतात, म्हणून तर त्यांना म्हणतात समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय. व्याख्या कळाली? दोन वाक्य दिलेली असतात, दोन्हींच्या अर्थांची बेरीज करतात. ती बेरीज का करतात? कारण मध्ये तसला अविकारी शब्द दिलेला असतो, त्याच्यामुळे आपल्याला त्या दोघांची बेरीज करावी लागते. त्या अविकारी शब्दावर डिपेंड आहे. यांची बेरीज करायची, या दोघांमधून एकच अर्थ घ्यायचा, याच्यात कमीपणा दाखवायचा की पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये आहे. दाखवले की नाही चारही प्रकार समजावून 30 सेकंदाच्या आतमध्येच? सोपं आहे की नाही? चला बघा आता, समुच्चय म्हणजे बेरीज करण्यासाठी दोन वाक्य कोणत्या कोणत्या शब्दांनी म्हणजे अविकारी शब्दांनी जोडली जातात? आणि, व, अन, आणखी, शिवाय, नी यांच्यापैकी कुठल्याही एका शब्दाने जर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडली तर त्याला म्हणायचं समुच्चय बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय. कारण हे अविकारी शब्द त्याच वाक्यांमध्ये येतात जे वाक्य एकमेकांच्या अर्थांची बेरीज करण्यासाठी बेरीज करतो आपण त्या वाक्यांची. बघा,
त्याने भिकाऱ्याला जेवू घातले, पहिलं वाक्य. कपडेही दिले, दुसरं वाक्य. आता याचा अर्थ याच्यामध्ये मिक्स करायचा आहे ना, हे पण केलं आणि ते पण केलंय, म्हणजे अर्थांची बेरीज करायची आहे. कोणता शब्द आला? शिवाय शब्द आला. हे पण केलं आणि ते पण केलं ना. भिकाऱ्याने जेवण केले, पहिलं वाक्य. पैसेही मागू लागला, दुसरं वाक्य. जोडले आणखी या अविकारी शब्दाने. दोन्ही पण केलंय ना त्याने, हे पण केलं आणि ते पण, जेवण पण केलं आणि पैसा पण मागू लागलाय. अर्थांची बेरीज करायची आपल्याला, बरोबर. आई आणि वडील दोघेही मिळून बाजारात गेले. आता इथं दोन शब्द जोडलेत, समान दर्जाचे शब्द आहेत. आई वडील हे दोन शब्द जोडलेत आणि या अविकारी शब्दाने, म्हणून समुच्चय. सुदर्शनला सुंदर नि शिकलेली वधू हवी. इथं सुद्धा काय केलेलं आहे? सुंदर आणि शिकलेली या दोन शब्द जोडलेले आहेत. जोडलंय नि या अविकारी शब्दाने. तिचे व त्याचे कडाक्याचे भांडण झाले. ती आणि तो हे दोन सर्वनामे इथं जोडलेली आहेत व या अविकारी शब्दाने. काय करायचंय? जेव्हा दोन वाक्य दिलेली असतील तेव्हा त्या दोन वाक्यांच्या अर्थांची बेरीज करायची असते आणि जेव्हा दोन शब्द दिलेले असतील तेव्हा समजायचं की हे दोन्ही शब्द एकाच जातीतले आहेत, समान दर्जाचे आहेत. कळलं? समुच्चय बोधक पहिला प्रकार आपला जो आहे, प्रधानत्वातला पहिला प्रकार समजलेला आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. विकल्प म्हणजेच काय? मगाशी सांगितलं मी, पर्याय, चॉईस, हे किंवा ते दोन्ही क्रिया एका वेळी घडत नाही त्याला म्हणतात विकल्प. दोघांपैकी एकाचीच निवड एका वेळी करावी लागते. बघा, ज्या उभयान्वयी अव्ययांनी वाक्य जोडल्यानंतर दोन्ही वाक्य एकमेकांसाठी काय असतात रे? पर्याय असतात. कळालं? मी पोलीस भरती देईल किंवा लग्न करेल. कळतंय? मी भरती देईल किंवा लग्न करेल, दोन्ही एका वेळी घडणार नाही. एकतर हे किंवा ते, दोन्ही सोबत होत नाही. एकमेकांसाठी पर्याय आहेत, विकल्प आहेत, हे समजतं तेव्हा त्या उभयान्वयी अव्ययांना विकल्प बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असं म्हणतात. क्लिअर? फक्त आपल्याला पर्याय बघायचे असतात. मग ते दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी कोणते कोणते शब्द वापरणार आपण? अथवा, किंवा, वा, अगर, नाहीतर की, या सगळ्यांचे अर्थ एकच आहेत. ते म्हणजे हे शब्द जी वाक्य जोडेल, जे शब्द जोडेल ते एकमेकांसाठी ऑप्शन असतात. बघा, कार्यक्रमाला मुख्यमंत्री येतील किंवा उपमुख्यमंत्री येतील. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन शब्द जोडलेत, पण इथं बेरीज करायची आहे का? बेरीज केली म्हणजेच काय रे? मुख्यमंत्री पण येणार आणि उपमुख्यमंत्री पण येणार, म्हणजे बेरीज केली झालं, बरोबर. पण इथं बेरीज नाही करायची, दोघं एकमेकांसाठी पर्याय आहेत म्हणजे ऑप्शन आहेत. एकतर मुख्यमंत्री साहेब येतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब येतील, दोघं पण येणार नाही, खूप कामं असतात त्यांना, एका ठिकाणी दोघं जात नसतात, बरोबर. हे किंवा ते, म्हणून विकल्प. देह जाओ अथवा राहो, मनी पांडुरंगी दृढ भाव. देह जाओ अथवा राहो म्हणजे जाऊ दे किंवा राहू दे. आपलं जे शरीर आहे, शरीर जाऊ दे किंवा राहू दे, या दोन्ही क्रिया एका वेळी घडतील का रे? गेलंय पण आणि राहिलंय पण शरीर, एका वेळी दोन्ही क्रिया घडणार नाही. एकतर हे घडेल किंवा ते घडेल, हे घडेल अथवा ते घडेल, दोघं एकमेकांसाठी पर्याय, दोन्ही क्रिया एका वेळी कधीही घडत नाहीत, म्हणून विकल्प. मी उद्या साताऱ्याला अगर सांगलीला जाईल. आता तो उद्या साताऱ्याला जाईल किंवा सांगलीला जाईल, सगळ्या शब्दांचे अर्थ एकच असतात, अथवा, किंवा, वा, अगर, नाही तर की, सगळ्या अविकारी शब्दांचे अर्थ एकच असतात. साताऱ्याला अगर सांगलीला जाईल, दोन्हीकडे पण जाईल का रे तो एकाच वेळी? नाही जाऊ शकत, एकतर इकडे नाही तर तिकडे. कळतंय? म्हणून विकल्प. कुणी निंदा वा वंदा, अमुचा हा स्वहिताचा धंदा. कुणी आमची निंदा करा किंवा कुणी आम्हाला वंदन करा, म्हणजेच कुणी आमची निंदा करा किंवा कुणी आमची स्तुती करा, आम्हाला काही फरक नाही पडत. दोन्ही एका वेळी घडतं का रे? जोडले वा या अविकारी शब्दाने, दोन्ही एका वेळी घडतं का? दोन्ही एका वेळी घडत नाही. एकतर निंदा करतात लोक, नाही तर कौतुक करतात. निंदा पाठीमागे गेली जाते, कौतुक तोंडावर केलं जातं, बरोबर ना. उत्कृष्ट निबंध कोणाचा? तुमचा नाहीतर आमचा, म्हणजे तुमचा किंवा आमचा.
तुमचा अगर आमचा, तुमचा वा आमचा, तुमचा अथवा आमचा, तुम्ही का आम्ही, दोघांपैकी एकाचाच उत्कृष्ट निबंध असणार ना, दोघांचा पण असेल का रे, दोघांचा पण असता असा अर्थ झाला असता, तर इथं आणि शब्द असता समुच्चय बोधकचा, तुमचा आणि आमचा, बेरीज करतो ना आणीने, नाहीतर किंवा वा अगर अथवाने विकल्प दाखवला जातो. क्लिअर? समजलाय दुसरा प्रकार. पहिला बघा, समुच्चय म्हणजे बेरीज केली जाते आणि व अन आणखी शिवाय नी. दुसरा म्हणजे विकल्प बोधक, पर्याय असतात एकमेकांसाठी, किंवा वा अथवा अगर नाहीतर की. पाठ करायचे शब्द, असा टॉपिक लक्षात राहील. एकही प्रश्न याच्यावरचा तुमचा चुकणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देते. तिसरा प्रकार आहे आपला प्रधानत्व सूचकचा, न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी, अव्यय. आता मगाशी समजून सांगितले तुम्हाला, न्यूनत्व म्हणजे कमीपणा, न्यूनत्व म्हणजे कमीपणा, म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी काहीतरी कमी राहिली, त्याच्यावर ते काहीतरी उणीव राहिलेली आहे, तेव्हा त्याला म्हणतात न्यूनत्व. बघा, ज्या उभयान्वयी वाक्य जोडल्यानंतर पहिल्या वाक्यात काहीतरी न्यून किंवा कमीपणा राहिला आहे हे समजतं, तेव्हा त्या उभयान्वयी अव्ययांना न्यूनत्व बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. एखादं पहिलं वाक्य वाच, दोन वाक्य तर असतातच, दोन वाक्य तर जोडतो ना आपण अविकारी शब्दाने, म्हणून तर उभयान्वयी अव्यय शिकतोय. सिंगल वाक्य असतं का उभयान्वयी मध्ये? केवल वाक्यामध्ये सिंगल वाक्य असतं, उभयान्वयी मध्ये दोन वाक्य असतात. हा, एका वाक्यामध्ये आनंद कळतो, आनंदाची गोष्ट, पण दुसऱ्या वाक्यात लगेच कळतं की तो आनंद नाहीसा झालाय, कमीपणा आलाय तो आनंद पूर्ण होण्यासाठी. बघा, कोणता शब्द असतात जोडण्यासाठी? पण, परंतु, किंतु, परी, बाकी. आता समजून घ्या. विराटने शतक झळकावले, अरे वा, आनंदाची गोष्ट आहे. विराटने या वर्षी सुद्धा शतक झळकावले, आनंदाची गोष्ट आहे. पण लगेच त्या आनंदावर विरजण काय पडलंय? दुसरं वाक्य, भारताने मात्र सामना गमावला. मग काय अर्थ झळकावून? पण आनंदावर विरजण पडलंय ना. जोडले पण या अविकारी शब्दाने. कळतंय काय सांगायचं मला याच्यातून? पुढे, शासनाने रस्ते चांगले बांधले, आनंद होतोय ना, समाधानकारक गोष्ट वाटतेय. शासनाने रस्ते चांगले बांधले म्हणजे कितीही पावसाळा येऊ देत खड्डे पडणार नाहीत, असा अर्थ त्याच्यातून निघतो, म्हणजे मनाला समाधान भेटतं. पण पुढे लगेच आनंदावर विरजण काय पडलंय? किंतु पुलांची देखभालच केली नाही, थोडासा वादळ वारा आला, कोसळला पूल. आनंदावर विरजण पडलंय ना, रस्ते चांगले बांधले तर पण पुलांची देखभाल केली नाही, आनंदावर विरजण पडलंय, न्यूनत्व बोधक. गड आला, जिंकला गड, आनंदाची गोष्ट आहे, गड जिंकलाय पण सिंह गेला, आनंदावर विरजण काय पडलंय? ज्याने गड जिंकला तोच गेला. आनंदही साजरा करता येत नाही, दुःखही साजरा करता येत नाही, आनंदावर विरजण पडलं ना. गड आला, आनंदाची गोष्ट आहे, तानाजी मालुसरे, बरोबर. पण ज्याने गड आणला बिचारा तोच गेला ना. आनंदावर विरजण पडलंय, पण ने जोडलंय वाक्य. तुझं आहे तुझं पाशी, आनंदाची गोष्ट की बाबा तू तुझ्या जागेवर, तू तुझं आहे तुझं पाशी, म्हणजे आनंदाची गोष्ट कळते की तू तुझ्या जागीच आहे, तू तुझ्या जागीच आहे. परी म्हणजे पण तू जागा चुकलाशी, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. आनंदावर विरजण पडलं असं का कळतंय? अभ्यास थोडा कमी होत आहे, पहिलं वाक्य. सर्व ठीक, दुसरं वाक्य. जोडलंय बाकी या अविकारी शब्दाने. आता या वाक्यातून कळतंय आनंदाची गोष्ट, सर्व ठीक आहे म्हणजे आनंद कळतोय. विरजण काय पडले आनंदावर? अभ्यास थोडा कमी होतोय, पडलं ना आनंदावर विरजण. गरजेचं नाही की पहिल्याच वाक्यामध्ये आनंदाची गोष्ट कळेल, दुसऱ्या वाक्यामध्ये पण आनंदाची गोष्ट कळेल. मरावे परी कीर्ती रूपी उरावे. आता इथं दोन शब्द जोडलेत बरं, मरावे आणि कीर्ती. मरण आणि कीर्ती उरणं दोघं एकमेकांसोबत येतं का रे? कधीच, क्वचित आपल्या समोर आपली कीर्ती होते, क्वचित अपवाद आहे एकदम. सिंधुताई सपकाळ म्हटले होते, माहितीये ना. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, कीर्तिरूपी उरणं म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, पण आनंदावर विरजण काय पडतंय की बाबा कीर्तिरूपी उरण्यासाठी आधी मरावं लागतं, कमीपणा कळतोय, बरोबर.
जोडले परी या अविकारी शब्दाने. हा तिसरा प्रकार प्रधानत्व सूचकचा. दिलेली दोन्ही वाक्य प्रधान असतात, महत्वाची असतात. न्यूनत्वामध्ये कमीपणा दाखवला जातो, आनंदावर विरजण पडतं. क्लिअर. आता प्रधानत्वाचा शेवटचा प्रकार आहे आपला तो म्हणजे परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे. परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. काय सांगितलं तुम्ही स्टार्टिंगला? पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये होतो. म्हणजेच असं झालं म्हणून तसं झालं. पुढची गोष्ट याच्यामुळे घडते, पहिल्या वाक्यामुळे. कळतंय? ज्या उभयान्वयी अव्यय आणि वाक्य जोडल्यानंतर दुसरं वाक्य पहिल्या वाक्याचा परिणाम आहे असं समजतं, तेव्हा त्या उभयान्वयी अव्ययांना परिणाम बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय असे म्हणायचं. कळतंय? पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये. बघा आता, म्हणून, यास्तव, सबब, याकरिता, तेव्हा, की, अतएव, तस्मात. जरी भरमसाठ शब्द असले सगळ्यांचा अर्थ एकच आहे. म्हणूनचा जो अर्थ आहे तोच अतएवचा अर्थ आहे, तोच यास्तवचा अर्थ आहे, तोच तस्मातचा अर्थ आहे. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवण्यासाठी बघा, आजोबा सर्व जाणतात, पहिलं वाक्य. शांत राहतात, दुसरं वाक्य. जोडलंय अतएव या अविकारी शब्दाने. बघा, आजोबांना सगळं माहितीये, त्यांचे केस काय उन्हात पांढरे झालेले नाहीयेत ना. खूप सारा अनुभव त्यांना आलाय, म्हणजे त्यांना आता एवढं कळतं की बाबा पुढे जर असं घडलं तर तसं होईल म्हणून. आजोबा सगळं जाणतात, याचा परिणाम काय झालाय तर ते शांत राहतात. त्यांना माहिती चिडून काहीच उपयोग होणार नाही. बरोबर आहे ना? मग म्हणूनच्या जागी अतएव, दोघांचे अर्थ सेमच आहे. म्हणून घेतलं तरी चालेल, अतएव आला तरी चालेल. आजोबा सर्व जाणतात, याचा परिणाम काय होतो तर अतएव, ते शांत राहतात. ठीक आहे. यंदा कर्तव्य नाही, पहिला वाक्य. वधू परीक्षा नाही, दुसरं वाक्य. जोडले तस्मात या अविकारी शब्दाने. बघा, यंदा कर्तव्य नाही, याचा परिणाम काय झालाय तर वधू परीक्षा सुद्धा नाही. यंदा आपलं स्वप्न पूर्ण करायचंय पहिले, मग नेक्स्ट इयर डायरेक्ट शुभमंगल, कारण स्वप्नाच्या आड काहीच येता कामा नये, लक्षात ठेवायचं. यंदा कर्तव्य नाही म्हणजे यावर्षी मला लग्नच करायचं नाहीये. यंदा कर्तव्य नाही, याचा परिणाम काय झालाय तर मुली बघायचा प्रश्नच येत नाही ना. असं झालं म्हणून तसं झालं. ठीक आहे. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये झालेला दिसतोय आपल्याला. पुढे, रमेश राज्यात पहिला आला, हे झालं पहिलं वाक्य. त्याचा सत्कार करण्यात आला, हे झालं दुसरं वाक्य. जोडलंय म्हणून या अविकारी शब्दाने. बघा, रमेश राज्यात पहिला आलाय, याचा परिणाम काय झालाय तर त्याचा सत्कार करण्यात आला. असं झालं म्हणून तसं झालं ना. असाच उठसूट कोणीही आपला सत्कार करेल का रे? चला बाबा, हा 2 मार्कांनी वेटिंगला राहिलाय, त्याचा यावर्षी सत्कार करू आपण. असतं का? 2 मार्काने राहा, 1 मार्काने वेटिंगला राहा. वेटिंगला तो वेटिंगलाच, मेरिट लिस्ट मध्ये नाही, सत्कार सुद्धा नाही. कळतंय? पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये झालेला दिसतोय. कुणीही सत्कार करणार नाही तो जोपर्यंत तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करत नाही, तुमच्या पायावर उभं राहत नाही तोपर्यंत. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यात कळतोय. पुढे, आम्हाला यायला उशीर झाला, हे झालं पहिलं वाक्य. आम्ही जवळच्या वाटेने परत आलो, हे झालं दुसरं वाक्य. जोडलंय सबब या अविकारी शब्दाने. आता याच्यानंतर हे घडलंय ना, डायरेक्ट असं घडेल का रे? शांत राहतात, वधू परीक्षा नाही, त्याचा सत्कार करण्यात आला, आम्ही जवळच्या वाटेने परत आलो. का परत आलेत? परिणाम आहे ना याचा तो. आम्हाला यायला उशीर झाला, याचा परिणाम काय झाला तर आम्ही परत रिटर्न फिरलो, युटर्न घेऊन शॉर्टकटने परत घरी आलो. बसच निघून गेली ना यायला उशीर झाला तर तिथं स्टँडवर, म्हणून परत शॉर्टकटने घरी आलो निघून. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये. क्लिअर? आता, आम्हाला मराठी व्याकरण नीट जमत नाही, तुमच्यासाठी जमतंय पण स्कोरिंग मार्क नाही पडत आहेत, 23+24 असं. पहिलं वाक्य, आम्ही त्याचा क्लास लावला, दुसरं वाक्य. जोडलंय यास्तव या अविकारी शब्दाने. बघा, आम्हाला मराठी व्याकरण नीट जमत नाही, याचा परिणाम काय झालाय तर ते नीट जमवण्यासाठी आपण त्याचा क्लास लावला. सिंपल. पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यामध्ये. जोडलंय यास्तव या अविकारी शब्दाने. यास्तव, सबब, तस्मात, अतएव या सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे, तो म्हणजे म्हणून. म्हणून आपल्या परिचयात आहे, वापरात आहे, त्याच्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला पटकन कळतो. हे शब्द नवीन वाटतात पण लक्षात घ्या, एक लाईन नुसार पाठ केलं ना तुम्ही, लक्षात राहून जाईल तुमच्या.
ठीक आहे. परिणाम, बोधक, प्रधानत्व सूचक, उभयान्वयी अव्यय. तर मित्रांनो, आज पहिला पार्ट आपण पाहिलेला आहे. याच्या पुढच्या भागामध्ये आपण गौणत्व सूचक, उभयान्वयी अव्यय पाहणार आहोत. तर इथपर्यंत सगळ्यांना सगळं समजलं असेल अशी आशा करते. अगदी बेसिक पासून सांगितलेलं आहे. सगळे टॉपिक आपण अशाच पद्धतीने घेणार आहोत. ठीक आहे. आज आपण काय पाहिलं, तर आज आपण उभयान्वयी अव्ययाचा पहिला भाग पाहिला. हा प्रधानत्व सूचकचे हे 4 प्रकार पाहिलेले आहेत. याच्या नंतरच्या भागामध्ये आपण गौणत्व सूचक म्हणजेच काय आणि त्याचे 4 प्रकार याच पद्धतीने पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत की काही अविकारी शब्द 2-2, 3-3 प्रकारांमध्ये वापरले जातात. मग ते कसं ओळखायचं, तर ते सगळं आपण नेक्स्ट भागामध्ये पाहणार आहोत. आय होप सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे. एकच हेतू असतो माझा, टाइम कितीही गेला तरी चालेल, 4-4 वेळा एक रिपीट करावं लागलं तरी चालेल, पण सगळं सगळ्यांना व्यवस्थित अगदी क्लिअर कट समजलं पाहिजे. चलो भेटूयात नेक्स्ट भागामध्ये.